गुड मॉर्निंग. सोशल मार्केटिंगच्या आजच्या लेक्चर मध्ये आपण सोशल प्रोडक्ट ब्रँडिंग डिसिजन इथपर्यंत काल आलो होतो. काल मध्येच लेक्चर थांबला इंटरनेट प्रॉब्लेम मुळे. जास्त वेळ आपण पुढे कंटिन्यू करू शकलो नाही. तर आपण पुन्हा एकदा रिपीट करूया थोडंसं. आपण मार्केट जे काही सोशल मार्केटिंग मी स्टार्ट केले तर त्यामध्ये आपण जवळजवळ मागच्या लेक्चरला ज्या काही मार्केटिंग मिक्स आहेत त्याबद्दल थोडंसं डिस्कस केलं. त्यानंतर आपण लेवल ऑफ प्रोडक्ट स्टडी केल्या. ओके. और लेवल ऑफ प्रोडक्ट्स नंतर आपण ही जी डायग्राम आहे मी तुम्हाला दाखवली होती की यामध्ये ब्रँड पोझिशनिंग, ब्रँड नेम सिलेक्शन, ब्रँड स्पॉन्सरशिप, ब्रँड डेव्हलपमेंट, तर याबद्दल माहिती घ्यायला स्टार्ट केलं होतं. ओके. तर यामध्ये आपण ब्रँड पोझिशनिंग मध्ये काय पाहिलंय की त्याचे जे काही ऍट्रिब्यूट्स आहेत, प्रोडक्टचे जे ऍट्रिब्यूट्स आहेत त्याचा आपण थोडासा ओव्हरव्ह्यू घेतला. बेनिफिट्स आपण स्टार्ट केले होते की जे काही कार आहे, आपण कारचं एक्झाम्पल पाहिलं होतं की एक कारचं प्रोडक्ट आहे तर त्यामध्ये जसं ऍट्रिब्यूट्स मध्ये कलर, साईज, शेप या गोष्टी बघितल्या जातात. सेम बेनिफिट्स मध्ये त्याचे कुठले फीचर्स बघितले जातात की मला त्यातून मिळणार जे काही बेनिफिट आहे ते असेल त्याचे सेफ्टी फीचर्स, स्पीड कॅपॅबिलिटीज आणि अदर काही स्पेक्स की ज्याच्यामधून मला त्या प्रोडक्ट मधून बेनिफिट्स मिळतील. ओके. इथपर्यंत आपण आलेलो आहोत. यामध्ये थर्ड पार्ट जो येतो की जो व्हॅल्यूज अँड बिलीफ्स हा जो आहे सोशल प्रोडक्ट ब्रँडिंग डिसिजन म्हणजे काय की सोशल प्रोडक्टचं ब्रँड मला जर ठरवायचं असेल किंवा ते ब्रँडची पोझिशन ठरवायची असेल तर मी कशी ठरवू शकतो. बरोबर. म्हणजे आता सपोज अगर तुम्ही पाहिलं की मार्केटमध्ये जेवढे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत तर त्यांची जी पोझिशन तुमच्या माइंड मध्ये आहे ती कशी क्रिएट केलेली, कुठल्या फॅक्टर्स वरून ती क्रिएट केलेली ब्रँडची जी पोझिशन आहे ती. तर त्यामध्ये फर्स्ट येतं ऍट्रिब्यूट्स, सेकंड आहे तुमचे बेनिफिट्स आणि तिसरं आहे तुमचे बिलीफ्स. आता त्यामध्ये त्यांनी एक एक्झाम्पल दिले बघा कोका कोलाचं. Their annual Christmas campaigns have become a cultural phenomenon which endures them to families all over the world. म्हणजे जनरली कोका कोला हे कशासाठी वापरलं जातं तर तुम्हाला अॅन्युअल सेलिब्रेशन्स म्हणजे तुम्ही अगदी तुमचं हे असेल ज्याला आपण काय म्हणतो की नवीन वर्षाचं स्वागत तुम्ही करता, बरोबर की नाही. तर 31 डिसेंबरला सुद्धा हा वापरला जातो. क्रिसमस सारखे जे काही हे आहेत तुमचे इव्हेंट्स किंवा क्रिसमस सारखे प्रोग्राम्स जे काही आहेत ते सेलिब्रेशन कुठल्याही प्रोग्रामचं, क्रिसमस हे त्यांनी उदाहरण सांगितलंय, बरोबर, एक्झाम्पल आहे ते. तर सेलिब्रेशन साठी कोका कोला वापरला जातो. म्हणजे तुम्ही काय केलंय की तो नसेल तर सेलिब्रेशन नाही असं तुम्ही त्याची व्हॅल्यू आहे तुमच्या माइंड मध्ये, ती पोझिशन आहे त्या प्रोडक्टची. हे लक्षात येत आहे. आता ब्रँड नेम सिलेक्शन हा सेकंड पार्ट बघा. डायग्राम मध्ये तुम्हाला थोडासा ब्लर झाली ती डायग्राम, मी तुम्हाला पाठवेल ते. इथे ब्रँड नेम सिलेक्शन मध्ये काय दिलंय बघा की जर मला त्या ब्रँडचं नाव सिलेक्ट करायचं आहे, ओके, अगर मुझे उसका नाम सिलेक्ट करना है तो मैं किस तरह से करूंगी. जैसे कि हम बच्चे का नाम रखते, बच्चे का नाम कैसे रखा जाता है, कभी कभी माँ बाप का नाम मिला के कंबाइन करके भी हम क्या करते नाम रख देते. दोनों का मिला के मतलब कि इसमें से एक वर्ड लिया, इसमें से एक वर्ड लिया और मैंने बच्चे का नाम रख दिया. या घर में फैमिली मेंबर में जो भी कोई है जो कि आप जिसको ज्यादा चाहते उसका भी नाम हम क्या करते आगे कंटिन्यू कर देते. या तो किसी को पूछ के हम लोग, या जो मार्केट का ट्रेंड है या पॉपुलर आपके फिल्म स्टार्स है उनके नाम से भी हम नाम रख सकते, जो आप लाइक करते हो उस तरह से. तो यहाँ पे भी क्या किया है कि ब्रांड नेम सिलेक्ट करना है. तो ब्रांड नेम सिलेक्ट करने के लिए उन्होंने बताया कि द नेम ऑफ द ब्रांड हैज टू बी डिस्टिंक्टिव्ह, कॅची अँड इझी टू रिमेंबर. ब्रँड नेम कसं असलं पाहिजे. मार्केटमध्ये व्हरायटी कस्टमर आहे बघा, एज्युकेटेड आहे, नॉन एज्युकेटेड आहे, बरेच लोक, ज्यांना मराठी येतं, ज्यांना हिंदी येतं, ज्यांना इंग्लिश येतं, पण ते नाव कसं असलं पाहिजे. कॅची म्हणजे काय, झटकन कॅच होणार, म्हणजे माझं कॉन्सन्ट्रेशन त्याच्याकडे गेलं पाहिजे. मी आता तुम्हाला बोलले पिंकी, पिंकी म्हटल्यावर ती मुलगीच आहे असं तुम्हाला वाटेल,
कदाचित तुमच्या एखाद्या जे काही डॉग आहे पाळलेला त्याचं पण नाव तुम्ही पिंकी ठेवलेलं असतं. जोरात तुम्ही पिंकी म्हणून ओरडलात तर काय झालं, कॅची झालं ते. नक्की कोण आहे, बरोबर ना. इथे कॅची नंतर त्यांनी सांगितलं डिस्टिंक्टिव्ह असलं पाहिजे, काहीतरी डिफरंट, असं पण ब्रँड नेम आपण सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर आहे इझी टू रिमेंबर, लक्षात राहील असं, जेणेकरून कस्टमर पुन्हा मार्केटमध्ये आला तर फर्स्ट टाइम मी ऍडव्हर्टाइज पाहिली होती फ्रेश फ्रेश आणि मी लगेच काय केलं, मार्केटमधून ते परचेस केलं, मला आवडलं ते ब्रँड एखाद्या प्रोडक्टचं. पण मग सेकंड टाइम जाताना ते लक्षातच राहिलं नाही. काही लोक विसराळू पण खूप असतात, तुम्हाला हे माहिती. मग अशा केसमध्ये ते ब्रँड नेम सिलेक्ट करताना काय करावं लागेल, ते डिस्टिंक्टिव्ह, कॅची अँड इझी टू रिमेंबर, म्हणजे मिक्सअप पण नसावं. म्हणजे काही काही त्याच्याशी रिलेटेड खूप सारी नावं असतात, बरोबर ना. स वरून तुम्ही मुलाचं नाव ठेवलं, स वरून अशी भयंकर भरपूर नावं आहेत, किंवा त्यामध्ये मिक्सिंग होणारे पण खूप नावं आहेत. मग तसं नसावं, फरक समजला पाहिजे की हे काहीतरी वेगळं आणि हे माझ्या लक्षात राहिलं पाहिजे. ओके. सो इथे सांगितलं, इन द पास्ट इयर यू हॅव सीन ब्रँड्स दॅट फोकस ऑन कॅचिंग अटेन्शन. याहू, गुगल आर परफेक्ट एक्झाम्पल. याहू हे फक्त तुम्ही त्या गाण्यातच ऐकलेलं आहे, कोई मुझे जंगली काय. पण इथे तुम्हाला याहू म्हटलं की एकच याहू माहितीये. ते कसं आहे, डिस्टिंक्टिव्ह आहे, सगळ्यात पेक्षा डिफरंट. गुगल, गुगल दुसरं कशातच वापरलेलं नाही. गुगल सर्च करणं म्हणजे कधी झोपेतून उठलात, सर्च करायचं तर कशावर करायचं, गुगल हे नाव तुमच्या अगदी डोक्यात फिट झालेलं आहे. म्हणजे लक्षात ठेवायला इझी आहे, प्रोनाउन्सिएशन पण इझी आहे, म्हणजे तुम्ही पटकन ते काय करू शकता, बोलू शकता. येते लक्षात. जे ब्रँडचं नेम कसं मी ठरवायचं हे त्यांनी सांगितलंय. ब्रँड नेम सिलेक्शन मध्ये हे झाल्यानंतर ब्रँड स्पॉन्सरशिप आहे बघा. स्पॉन्सरशिप मध्ये मॅन्युफॅक्चरर्स ब्रँड. आता स्पॉन्सरशिप कोणाकडे आहे, म्हणजे कोण स्पॉन्सर आहे त्या ब्रँडचा, हे कसं मी ठरवणार. त्यासाठी त्यांनी मॅन्युफॅक्चरर ब्रँड, प्रायव्हेट ब्रँड, लायसन ब्रँड, को ब्रँड. आता मॅन्युफॅक्चरर ब्रँड म्हणजे काय, तर त्यांनी सांगितलं की सोनीचं एक्झाम्पल घेतलंय. सोनी विल स्टील बी सेलिंग द प्रोडक्ट्स दे मॅन्युफॅक्चर ॲज सोनी टीव्हीज और सोनी कॅमेराज. म्हणजे एकाच टाईपचे प्रोडक्ट्स नाही त्यांचे. त्या सोनीचा टीव्ही पण मिळतो, सोनीचा कॅमेरा पण मिळतो. म्हणजे मॅन्युफॅक्चरर कोण आहे, सोनी आहे. पण सोनीने ब्रँड नेम सिलेक्शन कसं केलं, त्यांचे जेवढे प्रोडक्ट्स आहेत त्यांना सोनीचं नाव देऊन टाकलं. लक्षात आलंय. जो मॅन्युफॅक्चरर आहे त्याचंच नाव, प्रत्येक टीव्ही असेल, कॅमेरा असेल, काय त्यांचे मल्टिपल प्रोडक्शन असेल, एकच नाव देऊन टाकलं. ओके. म्हणजे ते ओळखणं मॅन्युफॅक्चरर ब्रँड इझी होतं. त्यानंतर ब्रँड स्पॉन्सरशिप मध्ये प्रायव्हेट ब्रँड्स पण काही आहेत. आता प्रायव्हेट ब्रँड्स कसे ओळखणार, तर त्यांनी सांगितलंय की जे काही इट हॅव बिकम अ बिगर इन रिसेंट इयर्स बिकॉज कन्झ्युमर्स हॅव also become less brand conscious and more practical. आता हे प्रायव्हेट ब्रँड मार्केटमध्ये का चालतात, कारण बरेचसे कस्टमर हे ब्रँड कॉन्शियस नाहीत. काही लोक ठराविक पर्टिक्युलर पर्सनच असे की ते फक्त ब्रँडेडच प्रोडक्ट्स यूज करतात, पण बाकीचे लोक प्राइस कॉन्शियस आहेत. म्हणजे काय की त्यांना काही पडलेलं नाही ब्रँडचं वगैरे, माझी वेळ भागते बस, इथपर्यंत माझ्यासाठी सफिशियंट आहे. मतलब क्या है कि अभी मुझे जरूरत है, वो मटेरियल कितने का है, कौन से ब्रांड का है, इससे मुझे कुछ लेना देना नहीं. मैं लेक्चर में बैठी हूँ, मेरे पास पेन नहीं है अभी मेरी तो मैंने क्या कर दिया, कोई भी दूसरा पेन किसी ने भी दे दिया तो मैंने अपना काम चला लिया. तो उसमें मैंने ब्रांड वगैरह नहीं देखा है कि कौन से ब्रांड का है, या मैं वही ब्रांड का यूज करूंगी. म्हणून प्राइस कॉन्शियस असणं म्हणजे काय की काही लोकांना जे काम तुमचं पार्कर पेनने पण होणार आहे आणि तेच काम तुमच्या 2 रुपयाच्या पेनने पण होत आहे. ओके. तर मी प्राइस कॉन्शियस आहे, ते मला पैसे वाचवायचे आहे. मी कशाला 100 रुपयाचा पार्कर पेन खरेदी करणार आहे, मग मी तिथे 2 रुपयाचा पेन पण घेऊ शकते, फार ब्रँडकडे मी जाणार नाहीये. ओके. त्यानंतर सेकंड थिंग सांगितली त्यांनी, प्रोडक्ट्स दॅट कॅरी पॉप्युलर ब्रँड नेम विल बी मोर एक्सपेन्सिव्ह कम्पेअर्ड टू प्रायव्हेट ब्रँड्स. प्रायव्हेट ब्रँड पेक्षा जे काही पॉप्युलर ब्रँड्स आहेत तर ते कसे आहेत, एक्सपेन्सिव्ह आहेत, त्यामुळे प्रायव्हेट ब्रँड कडे लोक येतात. ओके. समजतंय ना. नेक्स्ट थिंग सांगितली लायसन्स ब्रँड. बघा थर्ड वन डायग्राम मध्ये दिसतंय. लायसन्स ब्रँड मध्ये काय आहे, licensed brands are companies that use certain name or symbol that is not necessarily created by a single manufacturer. म्हणजे हा जो लायसन ब्रँड आहे तो
पर्टिक्युलर एका मॅन्युफॅक्चररने क्रिएट केलेला नसेल आणि कंपनी काय करेल, एक पर्टिक्युलर सिम्बॉल त्यासाठी युज करेल लायसन ब्रँडसाठी. जसं आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं झालं तर गोल्ड मध्ये देता येईल, बरोबर. गोल्ड मध्ये जे काही लायसन ब्रँड आहे त्याच्यासाठी एक वेगळा होलमार्क असेल. होलमार्कचं गोल्ड जे आहे तुम्ही परचेस करता, हो की नाही, तर त्यासाठी एक सिम्बॉल यूज केलेला, तो सिम्बॉल त्यावर असेल तर तुम्ही समजू शकता दॅट इज लायसन ब्रँड. आता त्यामध्ये त्यांनी आणखी काही एक्झाम्पल दिलेत बघा. हॅलो किटी, डिस्ने, स्टार वॉर्स are perfect examples of licensed brands. You have hundreds of manufacturers creating products that use these brands. म्हणजे खूप सारे मॅन्युफॅक्चरर मार्केटमध्ये आहेत. खूप सगळा गोंधळ आहे बघा. तुम्ही जर मार्केटमध्ये गेलात ना, तुम्ही साधा ब्रश खरेदी करताय, एक्झाम्पल घ्या तुम्ही, त्यामध्ये सुद्धा किती व्हरायटी, किती ब्रँड, किती प्राइस, किती काय त्यामध्ये व्हरायटी असेल सांगू शकत नाही. मग कन्फ्युजन वाढतं आणि मग बऱ्याचदा काही लोक लायसन्स वाले किंवा काही लोक प्रायव्हेट प्राइस कॉन्शियस जे आहेत किंवा मॅन्युफॅक्चरर ब्रँड्स इझिली तुमच्या लक्षात राहतो, तोही तुम्ही परचेस करू शकता. आता को ब्रँड हा एक सगळ्यात लास्ट पार्ट तुम्हाला सांगितला. को ब्रँडिंग मध्ये काय आहे, पुटिंग टू ब्रँड्स टुगेदर फॉर अ सिंगल प्रोडक्ट. दोन ब्रँड नेम जे आहेत ते काय केलेले, ते एका सिंगल ब्रँड नेम मध्ये यूज केले. आता जसं त्यांनी नेस्ले कॉफी मशीन, इथे कॉफी मशीन आहे ते, पण नेस्लेची कॉफी पण आहे प्रोडक्ट आणि नेस्लेचं मशीनला पण त्यांनी नेस्लेचंच नाव दिलेलं आहे. म्हणजे दोन ब्रँड डिफरंट आहेत, कॉफी मशीन आणि नेस्ले. ओके, मग त्यांना एकत्रितपणे त्यांनी काय केलं, को ब्रँड मध्ये कन्वर्ट केलं, कॉम्बिनेशन केलं दोघांचं. येते लक्षात. आता नेक्स्ट जो पार्ट येतो सोशल प्रोडक्ट ब्रँडिंग डिसिजन मध्ये, ब्रँड डेव्हलपमेंट आहे. आता मला ब्रँडची डेव्हलपमेंट करायची, मी प्रायव्हेट ब्रँड तयार केले, मॅन्युफॅक्चरर ब्रँड असतील, लायसन ब्रँड असतील, को ब्रँड असतील, ब्रँडची पोझिशन क्रिएट केली कस्टमरच्या माइंड मध्ये. त्याच्यानंतर काय प्रश्न येतो की मला आता त्या ब्रँड मध्ये डेव्हलपमेंट करायची आहे, तेच किती दिवस चालणार आहे, माझे मॅन्युफॅक्चरर ब्रँड पण आहे ते आहे, ठीक है ना, 1 वर्ष चालतील, 2 वर्ष चालतील, उसके बाद क्या, कस्टमर को तो चेंज चाहिए, फिर हम क्या कर सकते हैं इसमें. तो हमने क्या कर दिया, लाइन एक्सटेंशन कर दी. जैसे मेरे एक रूम में तो ये है, इंटरनेट है, मुझे क्या करना है, वही इंटरनेट दूसरे रूम में भी चाहिए, तो मैंने लाइन एक्सटेंशन कर दी, उसमें डेवलपमेंट कर दी. 2 लोग यूज कर सकते हैं, वहां पे जो काम करने वाला है दूसरे कमरे में वो भी यूज करेगा और इधर का भी यूज करेगा. तो इसके लिए उन्होंने क्या कर दिया, इफ द प्रोडक्ट इज जस्ट एन एडिशन टू करंट ऑफरिंग, दिस कैन बी कंसिडर्ड एज अ लाइन एक्सटेंशन. म्हणजे त्यांनी करंट जे प्रोडक्ट्स आहेत, इथे तुम्ही काय केलं, इथे फक्त मी तुम्हाला काय सांगितलं, एक्सटेन्शन म्हणजे कसं असणार नाहीये. एक्सटेन्शन प्रोडक्टचं कसं असेल ब्रँडचं, तर त्या प्रोडक्ट मध्ये ऍडिशनल काही प्रोडक्ट्स तुम्ही दिले, इथे ऍडिशनल प्लेस दिली होती तुम्ही, बरोबर ना, इंटरनेट कनेक्शन मध्ये, पण इथे तुम्हाला ऍडिशनल प्रोडक्ट द्यावे लागतील, तेव्हा ते काय होईल की लाईन एक्सटेन्शन केली जाईल. आता यामध्ये सांगितलंय की this means that you don't have to think of a separate brand name for the new product. A great example is Cherry Coke. कोकचं प्रोडक्ट तुम्ही ऍडिशनल दिला, चेरी कोक त्याला नाव दिलं, काय केलं, त्या प्रोडक्टचं त्या ब्रँडचं काय केलं तुम्ही, लाईन एक्सटेन्शन केली. आता यामध्ये त्यांनी सेकंड थिंग सांगितली की ब्रँड एक्सटेन्शन. आता लाईन एक्सटेन्शन झाल्यावर ब्रँड एक्सटेन्शन कसा प्रकार आहे, इट मीन्स कमिंग अप विथ अन एंटायरली न्यू प्रोडक्ट लाईन. आता जर मी वॉशिंग पावडरचे प्रोडक्ट्स देत होते अगोदर, माझे ब्रँड कशाशी रिलेटेड होतं, वॉशिंग रिलेटेड होतं, त्यामध्ये मी काय केलं की आणखी दुसरी नवीन लाईन प्रोडक्टची दिलेली आहे त्यामध्ये ऍड करून, दॅट इज कॉल्ड ब्रँड एक्सटेन्शन. आता यामध्ये केलॉग्स एक्झाम्पल दिले बघा, केलॉग्स डिड दिस विथ देअर स्पेशल के लाईन with an entire set of cereals, biscuits and other similar products under it. म्हणजे ब्रँड एक्सटेन्शन कसं केलं केलॉगने, तर त्यांची के लाईन, स्पेशल के लाईनच तयार केली आणि त्यामध्ये काय केलं,
की सेट्स तयार केले. सिरियल्स साठी वेगळा सेट, बरोबर, त्यानंतर बिस्किट साठी वेगळा सेट, म्हणजे ते केलॉग्सचेच प्रोडक्ट आहेत, पण त्या एका लाईन मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. लक्षात येत आहे ना? नेक्स्ट थिंग आहे इझी बघा खूप. तुम्ही हे रोज जनरली मार्केटमध्ये जाता, तुम्ही हे बघता आणि स्वतःही ते परचेसिंग करता, त्यामुळे फार आपण त्याच्यामध्ये वेळ घालवत नाही आहोत, कारण तुम्हाला ते समजण्यासारखं आहे. तरी सुद्धा काही अडचण असेल तर विचारायचं. आता मल्टी ब्रँड ही जी कन्सेप्ट पुढची आहे बघा, थर्ड सी, तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता. ब्रँड डेव्हलपमेंट मध्ये काय करायचंय तुम्हाला, की मल्टी ब्रँड्स प्रोव्हाइड करायचे आहेत. जसं की त्यांनी एक एक्झाम्पल दिलंय, Procter and Gamble sells 5 different shampoo brands, and this allows them to have a separate brand offering to different market segments. Separate brands provide करायचे separate segments साठी. Procter and Gamble ने ती प्रोव्हिजन 5 different shampoo brands चे एक्झाम्पल दिलं. Procter and Gamble कंपनी जी आहे किंवा ते जे काही ब्रँड आहे त्यांनी काय केलं की आता कोणता सेगमेंट, आता सपोज स्मॉल चाइल्ड्स आहेत त्यांच्यासाठी शॅम्पू तयार केला. जसं आपण याच्यामध्ये बघतो की पावडर मध्ये बघतो की बेबी सोप पावडर आहे, लहान मुलांसाठीच्या वेगळ्या, यंग साठी वेगळ्या, किंवा तुम्हाला अगदी घामोळं वगैरे आलं असेल, अंगावर हीटचा त्रास असेल त्याच्यासाठी वेगळी पावडर. म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी तुम्ही मेकअप साठी ज्या पावडर यूज करता, बरोबर की नाही, तर त्यामध्ये कलर वगैरे सगळं चेंज. म्हणजे इथे मल्टी ब्रँड्स अवेलेबल केले सेपरेट सेगमेंट साठी. लक्षात आलं? न्यू ब्रँड्स हा एक प्रकार त्यामध्ये लास्ट वन दिलेला आहे. आता ब्रँड डेव्हलपमेंट मध्ये न्यू ब्रँड्स मध्ये काय केलं, दिस कॅन ऑल्सो बी यूज व्हेन द एक्झिस्टिंग ब्रँड्स डू नॉट हॅव द सेम पॉवर और अपील दॅट इट यूज टू हॅव और इट्स ओनर्स वेअर होपिंग दे वुड हॅव. म्हणजे काय की जेव्हा तुमचं करंट एक्झिस्टिंग जे काही ब्रँड आहे ते मार्केटमध्ये फार काळ चालणार नाही असं तुम्हाला वाटतंय, दे डू नॉट हॅव पॉवर, म्हणजे काय की ते आता फार काळ कस्टमरच्या याच्यामध्ये राहील असं वाटत नाही, कस्टमर त्याला डिमांड करेल असं वाटत नाही. अशा केस मध्ये काय केलं जातं की मॅन्युफॅक्चरर्स काय करतात की न्यू प्रोडक्ट किंवा न्यू ब्रँड काय करतात त्यामध्ये ऍड करतात किंवा ते मार्केटमध्ये लॉन्च करतात न्यू ब्रँड. ओके, म्हणजे याचं सगळंच्या सगळं डिस्क्रिप्शन आपण स्टडी केलंय. सेकंड पार्ट तुमचा जो आहे नेक्स्ट मार्केटिंग मिक्स मधला, तो तुमचा असणार आहे प्राइसिंग. बघा, प्रोडक्ट लेवल ऑफ प्रोडक्ट बघितला, सोशल ब्रँडिंग रिलेटेड तुम्ही डिसिजन्स कसे घेतले जातात, त्यासाठी कुठले फीचर्स स्टडी केले ते आपण डायग्राम मध्ये सगळे स्टडी केले. त्यानंतर आता प्राइसिंग हा पार्ट आहे प्रोडक्ट नंतर. प्राइसिंग मीन्स फिक्सिंग द प्राइस ऑफ प्रोडक्ट और सर्व्हिस. All sellers face the problem of pricing. There are many economic theories about pricing. म्हणजे प्राइस ठरवणं इतकी सोपी गोष्ट नाही. इट इज व्हेरी क्रिटिकल. त्याचं कारण आहे तुम्ही भरपूर साऱ्या सर्व्हिसेस प्रोडक्ट्स मार्केटमध्ये प्रोव्हाइड करताय, पण त्यामध्ये प्रॅक्टिकली तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम्स ऍज अ मार्केटर म्हणून फेस करावे लागतात. सेलर शुड कन्सिडर द मार्केट फोर्सेस बिफोर फिक्सिंग द प्राइस. आता मार्केट फोर्स म्हणजे काय की मार्केटची कॉम्पिटिशन कशी आहे किंवा काय, तर हे सगळ्या गोष्टींचा सेलरला काय करावं लागतं, विचार करावा लागतो. जैसे अभी यहाँ पे नेक्स्ट पॉइंट में क्या दिया देखो, ही शुड ऑल्सो कंसिडर अदर फैक्टर्स सच एज नेचर ऑफ डिमांड. दैट मीन्स नेचर ऑफ डिमांड मीन्स कस्टमर किस तरह से आपके प्रोडक्ट को डिमांड कर रहा है. जसं आपण नीड्स वॉन्ट्स डिमांड स्टडी केले फर्स्ट इयरला, मी तुम्हाला सांगितलंय बऱ्यापैकी की नीड म्हणजे जी गरजेची वस्तू आहे त्यामध्ये दॅट इन्क्लूड फूड, क्लोथ, शेल्टर. त्यानंतर काय येतं वॉन्ट्स, की तुम्हाला एखादा पर्टिक्युलर प्रोडक्ट तोच अपेक्षित असतो. त्यानंतर डिमांड म्हणजे माझी ती काय असते, इच्छा असते, विश असते की मला माझ्याकडे हे असलं पाहिजे, दॅट इज कॉल्ड डिमांड. मग यामध्ये नेचर ऑफ कॉम्पिटिशन ऑल्सो कन्सिडर, गव्हर्नमेंट पॉलिसीज ऑल्सो कन्सिडर. म्हणजे काय की गव्हर्नमेंटने कशा पद्धतीचं टॅक्सेशन त्यांचं कसं आहे किंवा कशा पद्धतीने तुम्हाला टॅक्स पे करावा लागतो गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज मध्ये, ट्रेड तारीफ याचा विचार करावा लागतो. एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द बिझनेस, तुमचं एम काय आहे त्या बिझनेसच्या मागे. जसं मी तुम्हाला सांगितलं आपण सोशल मार्केटिंग स्टडी करतो,
सोशल मार्केटिंग में क्या होता है कि हमें ओनली प्रोडक्ट्स और सर्विसेज नहीं प्रोवाइड करने हैं कस्टमर के लिए, तो हमें यहाँ पे क्या करना जरूरी है, हमारा एम क्या है कि सोसाइटी में जो भी सोशल इश्यूज है उस पे हम काम कर रहे हैं, और उस तरह से हमें क्या करना है कि कस्टमर को अवेयर करना है, उसकी जो कस्टमर का बिहेवियर है उसमें चेंज करना है। तो इस तरह का अगर आपका एम है बिजनेस के लिए, तो उस तरह की ही प्राइसेस आपकी होना जरूरी है। अदरवाइज क्या होगा इसमें कि कस्टमर आपकी अगर हाई प्राइसेस प्रोडक्ट्स है तो परचेस ही नहीं कर सकता इसमें। तर इथे तुम्हाला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्यूशन याचाही विचार करायचा है। कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मतलब आपको कितनी कॉस्ट इसमें आपने आइए कि जैसे मैंने एक प्रोडक्ट का प्रोडक्शन किया तो उसकी कॉस्ट कितनी थी, डिस्ट्रीब्यूशन के लिए मेरी कॉस्ट कितनी होगी, डिस्ट्रीब्यूशन में किस तरह से कर रही हूँ कि डिस्ट्रीब्यूटर्स के थ्रू कर रही हूँ, होलसेलर्स के थ्रू कर रही हूँ, तो इन सब चीजों का मुझे क्या करना है, ध्यान रखना है, और उसके बाद मैं प्राइस फिक्स कर सकती हूँ। इज दैट क्लियर? आता इथे प्राइसिंग इज द बेस ऑफ फुल मार्केटिंग सिस्टम। मार्केटिंग सिस्टीम चा बेस त्याला असणार आहे। म्हणजे मार्केटमध्ये एखादा प्रोडक्ट जेव्हा येतो तेव्हा आपल्या काही एक्सपेक्टेशंस असतात ऍज अ कस्टमर। जैसे कि अगर मैं कस्टमर हूँ, मुझे कोई एक पेन परचेज करना है, तो पेन की मैक्सिमम और मिनिमम प्राइस कितनी होनी चाहिए, इसका मैंने क्या कर रखा है, एक मेरा बजट रहता है या मेरे एक्सपेक्टेशंस रहते हैं। किसी ने पेन की प्राइस अगर आपको 1000 रुपीज बताई अचानक से, अभी जो ब्रांड वाले प्रोडक्ट्स है उनकी तो है, आप ऑनलाइन परचेज भी करते हो, लेकिन फिर भी एक जनरल कस्टमर के हिसाब से पेन मैक्सिमम और मिनिमम कितनी प्राइस का होना चाहिए, उसके एक्सपेक्टेशंस जो है, तो वो बेस लेके आप अगर मार्केट में जा रहे हो और किसी ने अगर आपको बहुत ही ज्यादा एक्सपेंसिव ऐसा प्रोडक्ट दिखा, तो शायद क्या होगा, वो प्राइस अडॉप्ट नहीं कर पाएगा वो कस्टमर, उस प्राइस का प्रोडक्ट जो है वो अडॉप्ट ही नहीं करेगा, तो फिर हमारा सेलिंग ही नहीं होगा। मग ते काय आहे की मार्केटिंग मॅनेजमेंट इथे तुम्हाला करावं लागेल त्यासाठी, की माझा कस्टमर कुठल्या टाईपच्या प्रोडक्ट्सला डिमांड करतो आणि मी कशी प्राइस त्याची ठरवणं गरजेचं आहे। सपोज खूप हाय डिमांड आहे मार्केटमध्ये त्या प्रोडक्टला, आता जसं की फॉर एक्झाम्पल कोविड-19 सिच्युएशन आहे, सॅनिटायझर सारखे प्रोडक्ट्स आहेत, त्याची हाय डिमांड आहे मार्केटमध्ये, मग त्याची प्राइस किती असेल तरी मी काय करणार आहे, परचेस करणार आहे, म्हणजे त्याची प्राइस ठरवणं मला फार अवघड नाही, पण तो प्रत्येकासाठी गरजेचा आहे म्हटल्यावर त्याचाही मला विचार करणं गरजेचं आहे। फक्त हाय डिमांड आहे म्हणून मी हाय प्राइसला तो सेल करणार नाही, मला जनरल एक मार्केटिंगचा स्टडी करून गव्हर्नमेंटच्या पॉलिसीजचा विचार करून काय करायचंय, कॉस्ट ऑफ प्रोडक्शनचा आणि डिस्ट्रीब्युशनचा विचार करून मला खूप जास्त प्रमाणात डिस्ट्रीब्यूट करावा लागणार आहे तो आता प्रोडक्ट सॅनिटायझरचा, मग डिस्ट्रीब्युशन साठी येणारा खर्च, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन साठी येणारा खर्च प्लस गव्हर्नमेंटच्या पॉलिसीचा विचार, यानंतर मी फायनल करेल त्याची प्राइस। इज दॅट क्लिअर? इथपर्यंत ओके? हावेवर इट शुड बी रिझनेबल। रिझनेबल असणं म्हणजे काय असतं, जनरली आपण म्हणतो की काही गोष्टी ह्या रिझनेबलच राहिलेल्या आहेत, रिझनेबल नाहीयेत म्हणजे काय नाहीये, तरी ते त्यांनी सेकंड थिंग सांगितली, इट शुड कव्हर द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, मार्केटिंग एक्सपेन्सेस अँड रिझनेबल प्रॉफिट। म्हणजे काही गोष्टी अशा असतात बघा, तुमने अगर प्रोडक्शन किया है तो इसका मतलब ये नहीं है कि आप जितना चाहे उसमें प्रॉफिट ले सकते हो, इस तरह से तो मार्केटिंग नहीं चलने वाला। मग यामध्ये कसं असेल, मार्केटिंग जर मला पुढे घेऊन जायचं आहे, मार्केटिंग मध्ये पुढे असणं माझं एम आहे, किंवा माझं सेलिंग इन्क्रीज झालं पाहिजे, माझी इमेज मार्केटमध्ये पोझिशन तयार झाली पाहिजे त्या प्रोडक्टची, तर मी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून कस्टमरला रिझनेबल ते कसं असेल, परवडणारं असलं पाहिजे। आपण सहज काय म्हणतो, एखादी सर्व्हिस घेणं मला परवडत नाही, पार्लरची सर्व्हिस आहे, पार्लरची सर्व्हिस घेणारे फार फ्यू परसेंट पीपल्स आहेत, कारण काय, त्यांचा इनकम सोर्स काय आहे। अगर मैंने किसी एक मार्केट को टारगेट किया है, किसी एक पर्टिकुलर सेगमेंट को टारगेट किया है, तो उस सेगमेंट में जो रहने वाले पर्सन है यानी कस्टमर्स है, उनका इनकम सोर्स किस तरह का है, उनके लिए कौन सी प्राइस रिजनेबल रहेगी, वो परचेस कर सकते हैं या नहीं कर सकते, उनकी कैपेसिटी यहाँ पे देखना बहुत जरूरी है। इज दैट क्लियर?
Prices should be used for expansion and not for exploiting the consumers. And high prices are not necessarily profitable because it may bring down sales and lead to the losses for the business. म्हणजे हाय प्राइस असणं म्हणजे खूप हाय प्रॉफिट मिळवणं हा अजिबात जे काही तुम्ही गणित आहे ते जुळणार नाहीये. त्याचं कारण काय आहे की तुम्ही जेवढे हाय प्राइसेसला प्रोडक्ट सेल कराल तेवढा तुमचा बिझनेस मध्ये लॉस काय होतो तर त्याचं सेल्स कमी होतो. लक्षात आलं. रिजनेबल असेल रिजनेबल प्राइस तर कदाचित सेल्स इन्क्रीज होईल आणि त्यामध्ये तुम्हाला प्रॉफिटही मिळवणं सहज शक्य होऊ शकतं. ओके. Pricing is done for both internal and export marketing and export pricing is more complex compared to internal pricing. आता जसं आपण रेग्युलर याचं स्टडी केलाय बघा. फॉरेन मार्केट आहे किंवा आपलं डोमेस्टिक मार्केट आहे. डोमेस्टिक म्हणजे आपल्या कंट्रीचा आपण फक्त विचार करतोय. आपण सेलिंग फक्त आपल्या डोमेस्टिक मार्केटला म्हणजे इंटरनल मार्केटिंग करतोय. तर इंटरनल मार्केटिंग मध्ये जेव्हा प्रोडक्ट सेल केले जातात तेव्हा प्राइस ठरवणं ऍटलिस्ट कसं आहे थोडंफार इझी आहे. कारण कस्टमर आपल्या कंट्रीतला आहे. त्याचं स्टडी त्याचं मार्केटिंग रिसर्च वगैरे आपण सगळं इझिली करू शकतो. बट अगर मुझे मेरा प्रोडक्ट फॉरेन मार्केट में सेल करना है तो उसकी प्राइस मैं कैसे डिसाइड करूंगी. फॉरेन मार्केट का फिर वापस मुझे स्टडी करना पड़ेगा वही प्रोडक्ट के लिए. वहां का कस्टमर किस तरह से डिमांड करता है उसके लिए रीजनेबल प्राइस कौन सी होगी. इसके लिए हमें क्या करना पड़ेगा दोबारा उसका रिसर्च करना पड़ेगा. कस्टमर का रिसर्च करना पड़ेगा. उस कंट्री की पॉलिसीज का भी यहाँ पे ध्यान रखना बहुत जरूरी है. जैसे कि गवर्नमेंट की पॉलिसीज कि एक्सपोर्टिंग के लिए अगर हम प्रोडक्ट भेज रहे हैं तो उसमें टैक्सेस लगते हैं ट्रेड तारीफ लगती है. तो उसको मिला के यहाँ पे जैसे हमने इंटरनल मार्केटिंग में ओनली क्या देखा कि कॉस्ट ऑफ प्रोडक्शन यानी प्रोडक्शन के लिए कितनी कॉस्ट आती है डिस्ट्रीब्यूशन के लिए. अगर मेरा प्रोडक्ट फॉरेन मार्केट में जा रहा है तो वहां पे जाने के लिए फिर डिस्ट्रीब्यूटर्स कौन से मैंने यूज किए. एमएनसी अगर काम कर रही है मल्टीनेशनल कंपनीज के थ्रू अगर हम वो क्या करते कि किसी एजेंट्स के थ्रू या किसी और कांटेक्ट पर्सन के थ्रू क्या कर रहे हैं डिस्ट्रीब्यूट कर रहे हैं उस प्रोडक्ट को. तो वहां पे वापस कौन सी प्रोसेस आती है कि जैसे उस प्रोडक्ट को स्टोर करना यानी कि स्टॉक मटेरियल रखना वेयर हाउसिंग में रखना वहां से वापस उस प्रोडक्ट को लोड करना अनलोड करना जिस कंट्री में जाएगा वहां पे फिर हम क्या करते हैं उसे उतारते हैं ना. जैसे यहाँ से मैंने ट्रेन के थ्रू किसी प्रोडक्ट को क्या कर दिया डिस्ट्रीब्यूट कर दिया फॉरेन मार्केट के लिए तो ट्रेन तक जाने के लिए भी तो लोड करना पड़ता है. और ट्रेन में फिर हम वो अनलोड करके क्या करेंगे ट्रेन के थ्रू भेज देंगे फिर वहां पे वो उतारा जाएगा यानी कि वहां पे फिर से लोड अनलोड प्रोसेस होगी. जब तक वो डिस्ट्रीब्यूट नहीं होता है उस मार्केट में तब तक उसे क्या करना पड़ेगा स्टॉक में रखना पड़ेगा. स्टॉक में रखने के लिए वापस वहां पे क्या लगेगा आपके एक्सपेंसेस रहेंगे उसको भी कंसिडर करना है और बाद में हम प्राइस क्या करेंगे डिफाइन कर सकते हैं. यानी कि लास्ट मोमेंट में हम उसकी प्राइस डिसाइड करेंगे. इन सारी चीजों को ध्यान में रखते हुए हमें क्या करना है उसकी प्राइस डिसाइड करनी है. यानी कि एक्सटर्नल मार्केटिंग इतना इजी नहीं है उसमें प्राइस डिसाइड करना. इज दैट क्लियर. Next point, monetary and non-monetary incentives for desired behavior. अभी जैसे कि हम लोग देखते हैं कि कुछ इंसेंटिव्स देना बहुत जरूरी है. मार्केट में मुझे अगर कोई चीज सेल करनी है तो उसके लिए नेसेसरी क्या है कि इंसेंटिव्स प्रोवाइड करना. तो इंसेंटिव्स का मीनिंग क्या है. इंसेंटिव्स मतलब क्या है त्यासोबत मी काहीतरी ऑफर्स देणं. इज दॅट क्लियर. आता सपोज त्यांनी एक एग्जांपल दिले मॉनिटरी इंसेंटिव्स फॉर डिजायर्ड बिहेवियर. मॉनिटरी यानी कि कैश रिलेटेड. जैसे उसने उन्होंने डायग्राम में क्या दिखा देखो क्लासिफिकेशन ऑफ मॉनिटरी इंसेंटिव्स फॉर डिजायर्ड बिहेवियर. मग ते मॉनिटरी इंसेंटिव्स कुठल्या स्वरूपात असले पाहिजे. आता इन्क्रीज मॉनिटरी इंसेंटिव्स फॉर डिजायर्ड बिहेवियर and decrease monetary incentives for desired behavior. आता increase आणि decrease बघा. increase monetary incentives for desired behavior मध्ये काय दिलं. These include rebates, allowances, price adjustments, gift cards,
कॅश इन्सेंटिव्ह, अशा पद्धतीने तुम्हाला ह्या ऑफर्स द्याव्या लागतील. आणि डिक्रीज मॉनिटरी इन्सेंटिव्ह मध्ये काय सांगितलं, these attempt decrease the monetary cost of products or services for most consumers. म्हणजे डिस्काउंट ऑफर रिलेटेड, म्हणजे आता इथे तुम्ही त्याच प्राइस मध्ये काय केलं, सेल केलं, पण त्यासोबत काय काय दिलं तुम्ही, गिफ्ट कार्ड्स दिले, अलाउन्स काही प्रोव्हाइड केला. पण डिक्रीज मॉनिटरी इन्सेंटिव्ह म्हणजे काय, की इथे डिस्काउंट कुपन्स दिले, ट्रायल इन्सेंटिव्ह दिले, ट्रायल बेसवर एखादा प्रोडक्ट फ्री ऑफ कॉस्ट देता तुम्ही, बरोबर ना. बाय वन गेट वन ही जी काही ऑफर आहे, क्वांटिटी डिस्काउंट असेल, जर मी बिग पॅक घेतला एखादा सोपचा, तर त्याच्यामध्ये त्या तेवढ्या क्वांटिटी मध्ये जर मी प्रोडक्ट परचेस केला, आता सोपचं जे काही पॅकिंग असतं बघा, 10 सोप जर मी ऍट ए टाइम घेतले, तर 10 सोपच्या मागे मी काय करणार, एक डिस्काउंट देणार काहीतरी. आता 10 सोपची प्राइस टोटल किती आहे, 5 रुपीजला एक सोप आहे असं इमॅजिन करूया. ओके, तर मग किती झाली त्याची, 50 रुपीज, बरोबर ना, 50 ना. आता ते जर 50 रुपीजचे मी ऍट ए टाइम घेतले तेवढ्या क्वांटिटी मध्ये, तो बिग पॅक घेतला, तर त्यामध्ये मला काहीतरी 1-2 रुपीज काय होणार आहे, डिस्काउंट दिला जाईल. म्हणजे इथे मॉनिटरी इन्सेंटिव्ह प्रोव्हाइड काय केले जातील, डिझायर्ड बिहेवियर, म्हणजे तुमचं बिहेवियर कसं आहे त्यानुसार त्या पद्धतीचे इन्सेंटिव्ह दिले जातील. लक्षात आलं. सेगमेंट प्राइसिंग असेल, सीझनल डिस्काउंट असेल, आता सीझन कुठला आहे त्याच्यामध्ये कुठला डिस्काउंट दिला पाहिजे, कॅश डिस्काउंट कसा दिला जाईल, गिफ्ट कार्ड, आता सपोज 1000ची तुम्ही खरेदी केली, दिवाळीमध्ये ऑफर असतात बघा, तर त्यामध्ये तुम्हाला काय फ्री दिलं जातं, म्हणजे किती रुपये तुम्हाला डिस्काउंट दिला जातो, म्हणजे एक पर्टिक्युलर त्यांनी अशी अमाऊंट ठरवून दिलेली असते, एवढ्या रुपयाची तुम्ही खरेदी केली तर त्यामध्ये कॅश डिस्काउंट किती मिळेल. लक्षात येत आहे. आणि त्यामुळे सेल्स इन्क्रीज होतो, हे सगळ्यात महत्वाचं. बाईक हेल्मेट कुपन्स असं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. नॉन मॉनिटरी इन्सेंटिव्ह कुठले आहेत, आता जे मॉनिटरी मध्ये येत नाही दॅट इज कॉल्ड नॉन मॉनिटरी. पण आता इथे सोशल मार्केटिंग मध्ये जेव्हा नॉन मॉनिटरी बिहेवियर काय करतात, काम करतात, तेव्हा ते कुठल्या फॉर्म मध्ये असतात, तर काही कमिटमेंट केल्या जातात. नॉन मॉनिटरी मध्ये काय केलं जातं, ऍक्च्युअली ते डिस्काउंट वगैरे नाही, कमिटमेंट आहे, इन फ्युचर साठी असेल किंवा काही पर्टिक्युलर टाइम पिरियड साठी असेल. आता रिकॉग्निशन अँड अप्रिसिएशन इन ऑर्डर टू एक्नॉलेज द अडॉप्शन ऑफ डिझायर्ड बिहेवियर. तुम्ही जर अशा पद्धतीचे प्रोडक्ट्स परचेस केले तर अप्रिसिएट करणं एखाद्याला तुमच्या बिहेवियर मध्ये, तुम्ही आता सपोज डिझायर्ड बिहेवियर तुमचं मला कसं अपेक्षित आहे, जसं मी तुम्हाला सोशल मार्केटिंगचं काय सांगितलं होतं, की मला एन्व्हायरमेंट रिलेटेड काय अवेअरनेस असणं किंवा एन्व्हायरमेंटला प्रोटेक्शन करणं, अशा पद्धतीचं बिहेवियर, डिझायर्ड बिहेवियर तुमच्यामध्ये जर आलं, तुम्हाला त्याचं अडॉप्शन केलं तुम्ही, तर तुम्हाला काय केलं जाईल, त्याची जाणीव करून दिली जाईल किंवा अप्रिसिएट केलं जाईल. ओके, आणि अप्रिसिएशन दिल्यामुळे हे नॉन मॉनिटरी इन्सेंटिव्ह मध्ये येतं. एक्झॅक्टली इथे तुम्हाला प्रोडक्ट मध्ये कुठला एखादा कॅश मध्ये डिस्काउंट वगैरेची ऑफर नाहीये, पण तुम्हाला कोणीतरी अप्रिसिएट करणं हे तुमच्यासाठी रिवॉर्डेड सिस्टीम जी आहे, तर ती काय होईल की तुमच्या अडॉप्शन ऑफ दॅट डिझायर्ड बिहेवियर, त्यामुळे तुम्हाला ते अप्रिसिएशन मिळणार आहे. म्हणजे एक प्रकारे तुम्हाला पुन्हा एकदा त्या प्रोडक्ट परचेस करण्यासाठी काय केलं जाईल, मोटिवेट केलं जाईल. जैसे कि अगर मैंने डस्टबिन परचेस किया, डस्टबिन परचेस करने के बाद आपको किसी ने अप्रिसिएट किया, क्यों अप्रिसिएट किया, क्योंकि उसके बाद एक बार आपने वो प्रोडक्ट परचेस किया तो उसका यूज किसके लिए कर रहे हैं आप लोग, कि जो भी आपके घर में कचरा है उसे आप क्या करोगे, एक ही इसमें डालोगे, ना कि आपके घर के बाहर रास्ते पे या कहीं और इधर उधर आप एनवायरमेंट को खराब कर रहे हो. तो एक बार वो बिहेवियर आपके अंदर आ गया, डिजायर्ड बिहेवियर, तो अडॉप्शन करने के बाद किसी ने अप्रिसिएट किया कि आप कितने एनवायरमेंट रिलेटेड अवेयर हो या प्रोटेक्शन प्रोवाइड कर रहे हो, आपकी वजह से एनवायरमेंट प्रोटेक्ट हो रहा है, तो ये क्या हुआ, नॉन मॉनिटरी इंसेंटिव हुआ, इसकी वजह से वो बिहेवियर आपके अंदर आया. समझे ना, ये अप्रिसिएशन की वजह. These behavior are distinct from goods and services because they actually help the target audience adopt the behavior. Rewarding fair play. फेयर प्ले करना यानी कि जो भी आप काम कर रहे हो, प्ले का मीनिंग ओनली गेम्स का नहीं है,
यहाँ पे फेयर एक्टिविटीज करना, उसके लिए भी क्या है कि जो बिहेवियर आपने अडॉप्ट किया है, तो टारगेट किए हुए ऑडियंस में या टारगेट किए हुए कस्टमर के अंदर अगर वो बिहेवियर दिखता है तो उसके लिए रिवॉर्डेड सिस्टम रखी जाती है. किती लोग पोल्युशन फ्री राहण्यासाठी, आता एअर पोल्युशन साठी किती लोक मदत करतात, वॉटर पोल्युशन होऊ नये म्हणून काय तुम्ही काम करताय, कुठली ऍक्टिव्हिटी करताय, त्यासाठी तुम्हाला रिवॉर्डेड केलं जातं. जसं की आता सपोज पाण्यामध्ये खूप लोकांना सवय कचरा वगैरे नेऊन टाकण्याची, तुमच्या इथे जर नदी असेल, तलाव असेल, पण तुम्ही हे करत नाही आहात, म्हणजेच काय की तुम्ही वेगळ्या कॅटेगरीमध्ये आहात, मग तुम्हाला कोणीतरी रिवॉर्ड केलं, तर मग काय झालं की ते डिझायर्ड बिहेवियर तुमच्यामध्ये आलेलं आहे. येते ना लक्षात. आता डिक्रीज नॉन मॉनिटरी इन्सेंटिव्ह मध्ये काय सांगितलंय, टॅक्टिक्स ऑल्सो एक्झिस्ट फॉर डिक्रीजिंग टाइम, एफर्ट्स अँड फिजिकल अँड सायकोलॉजिकल कॉस्ट. ही जर टॅग तुम्ही यूज केली नॉन मॉनिटरी इन्सेंटिव्ह प्रोव्हाइड करण्याची, तर त्यामुळे काय होईल की तुमचा वेळ कमी लागेल, तुम्हाला फार कस्टमरला हे करावं लागणार नाही. तो कस्टमर रेग्युलरली काय करेल, ते बिहेवियर अडॉप्ट केल्यामुळे जे सोशल इश्यूज आहेत तर ते काय होतील, कमी होतील, त्याचं प्रमाण कमी होईल. त्यानंतर सोसायटीमध्ये शांतता येईल. त्यानंतर त्यांनी सांगितलं एफर्ट्स कमी घ्यावे लागतील अशा पद्धतीचे इन्सेंटिव्ह दिल्यामुळे, मॉनिटरी किंवा नॉन मॉनिटरी इन्सेंटिव्ह. म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये जेव्हाही कुठली ऍक्टिव्हिटी कराल, एखादा प्रोडक्ट सेल कराल, त्यासोबत तुम्हाला अशा पद्धतीची सिस्टीम राबवणं गरजेचं आहे. सजेस्ट रेड्युसिंग युसेज टाइम बाय एम्बेडिंग अ न्यू बिहेवियर इनटू प्रेझेंट ऍक्टिव्हिटीज. म्हणजे तुम्हाला नवीन बिहेवियर काय करायचं, या ऍक्टिव्हिटीजच्या थ्रू इम्प्लिमेंट करायचं आहे, त्या कस्टमरच्या बिहेवियर मध्ये चेंज करायचं. आता त्यांनी काय सांगितलंय, सजेस्ट अँकरिंग अ न्यू बिहेवियर टू अन ऑलरेडी एस्टॅब्लिश हॅबिट. आता फ्लॉसिंग युअर टीथ वाईल यू वॉच टेलिव्हिजन, म्हणजे तुमच्या ज्या काही चुकीच्या सवयी आहेत त्यामध्ये टीथचं एक्झाम्पल आहे, फ्लॉसिंग युअर टीथ वाईल यू watch television, suggest anchoring a new behavior to an already established habit. Okay. Next thing सांगितली, against perceived psychological risk, provide social products in ways that deliver psychological rewards. आता पब्लिक रिकॉग्निशन हा एक जो पार्ट आहे. सायकोलॉजिकल रिस्क म्हणजे काय की जनरली बिहेवियर चेंज करणं ही प्रोसेस जी आहे ती सायकोलॉजिकल आहे. तुमची एक सायकोलॉजी असते बघा, कुठल्याही गोष्टीकडे बघण्याची, तीच इथे बदलली जाते. बिहेवियर चेंज होतं म्हणजे काय, सोशल प्रोडक्ट्स तुम्हाला डिलिव्हर केले जातात आणि सायकोलॉजिकल रिवॉर्ड्स तुम्हाला मिळतात. म्हणजे काय की ते जे काही प्रोडक्ट्स आहेत ते फक्त आपण त्याचंच कन्झम्पशन करत नाही आहोत, तर आणखी दुसरा एक बदल आपल्यामध्ये घडणार आहे. ओके. नेक्स्ट थिंग आहे इम्पॉर्टंट फॅक्टर अफेक्टिंग प्राइसिंग. आता कुठले फॅक्टर्स तुमच्या इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत की जे प्राइस वर इम्पॅक्ट करतात. तुम्हाला ते ही डायग्राम टोटली बघून घ्यावी लागेल. बघा, द फॉलोइंग फॅक्टर शुड बी कन्सिडर्ड व्हाइल फिक्सिंग द प्राइस. कुठले फॅक्टर्स कन्सिडर करायचे, प्राइस ऑफ कॉम्पिटिटर्स गुड्स, सेकंड वन गव्हर्नमेंट कंट्रोल, थर्ड वन मार्केट सिच्युएशन, फोर्थ वन काय आहे एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कंपनी, फिफ्थ वन काय आहे की कॅरेक्टरिस्टिक ऑफ द प्रोडक्ट. त्यामध्ये त्यांनी एक्झाम्पल दिलंय नेसेसिटीज, कम्फर्ट्स अँड लक्झरीज, ड्युरेबल ऑर पेरिशेबल. म्हणजे त्या प्रोडक्टचे कॅरेक्टरिस्टिक स्टडी करायचे की तो कसा आहे, पेरिशेबल आहे म्हणजे खराब होणार आहे का, ड्युरेबल आहे का. त्यानंतर न्यू ऑर एस्टॅब्लिश प्रोडक्ट्स इन द मार्केट. जसं मी सांगितलं की प्रोडक्टचे 4 स्टेज आहेत. ग्रोथ इंट्रोडक्शन स्टेज आहे, ज्यावेळी तुम्ही न्यूली इंट्रोड्यूस करता त्या प्रोडक्टला मार्केटमध्ये. त्यानंतर तो ग्रोथ स्टेजला जातो, म्हणजे तोपर्यंत थोडासा माहितीचा झालेला असतो, थोडंसं सेलिंग सुरू झालेलं असतं. मॅच्युरिटी स्टेजला गेल्यानंतर काय होतं, थर्ड स्टेजला, की तिथे तुमचा प्रोडक्ट पॉप्युलर बनलेला असतो आणि जास्त प्रमाणात सेलिंग सुरू असतं. म्हणजे जास्त म्हणजे एका ठराविक क्वांटिटी मध्ये तिथे तुम्ही सांगू शकता की एवढा सेलिंग माझा होतो, म्हणजे स्टेबलला येतो तो प्रोडक्ट मार्केटमध्ये, आणि डिक्लाइन म्हणजे मार्केटमधून आउट होतो. तर न्यू ऑर एस्टॅब्लिश प्रोडक्ट इन द मार्केट,
म्हणजे प्राइस जर ठरवायची असेल तर कशी ठरवणार? जर नवीन मी प्रोडक्ट एखाद्या मार्केटमध्ये घेऊन जाते तर लगेच हाय प्राइसेस ठेवून लगेच कस्टमर माझ्याकडे डायव्हर्ट होणार नाही. कॉम्पिटिटरचे जे प्रोडक्ट्स ऑलरेडी ते परचेस करतात तर तो सोडून लगेच माझ्याकडे येणार नाही. म्हणजे त्यावेळेस कशी प्राइस ठरवायची हे मी इथे ठरवू शकतो. त्यानंतर नेक्स्ट थिंग सांगितलेली आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द कंझ्युमर. कस्टमरचे कॅरेक्टरिस्टिक्स इथे खूप इम्पॉर्टंट है. कस्टमर किस टाइप का है, उसकी साइकोलॉजी क्या है, उसका बिहेवियर क्या है, उसका एटीट्यूड क्या है, उसकी लाइफस्टाइल क्या है, उसकी इकोनॉमिक कंडीशन क्या है, इस तरह का मुझे स्टडी करने के बाद फिर मैं प्राइस फिक्स कर सकती हूँ. ओके. कॉस्ट ऑफ नेक्स्ट है कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, सेलिंग एंड डिस्ट्रीब्यूशन. ये तो इम्पोर्टेंट ही है, जैसे मैंने आपको पहले भी बताया. डिमांड कितनी है, उसके बाद बताया कि चैनल्स कौन से यूज कर रहे हैं, डिस्ट्रीब्यूटिंग के चैनल्स कौन से आपके, कौन से मीडिया के थ्रू आप वो डिस्ट्रीब्यूट कर रहे हैं, होलसेलर है, रिटेलर है, एजेंट्स है, मिडिल पर्सन है, इंटरमीडियरी कौन सी है उसका भी मुझे ध्यान रखना है और उसके बारे में सोचने के बाद मैं प्राइस डिसाइड कर सकती हूँ. अदर फैक्टर्स में आता है फैशन कौन सी है, नया ट्रेंड है मार्केट में तो उसकी प्राइस कितनी होनी चाहिए, अवेलेबिलिटी ऑफ सब्सटीट्यूट्स, उसके सब्सटीट्यूट्स कौन से मार्केट में अवेलेबल है, उस तरह से मुझे क्या करना पड़ेगा, मेरी प्राइस फिक्स करनी पड़ेगी. अगर उसके बहुत सारे सब्सटीट्यूट्स अवेलेबल है, मैंने बहुत हाई प्राइस रख दी तो शायद यहाँ पे कस्टमर मेरा प्रोडक्ट परचेस ही नहीं करेगा. इज दैट क्लियर? नेक्स्ट थिंग है क्लाइमेटिक कंडीशंस और इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड. डिमांड इलेस्टिसिटी किस तरह की है, डिमांड मध्ये फ्लक्च्युएशन्स खूप आहेत, कधी कधी खूप सेलिंग होतं, कधी कधी होतच नाही. लक्षात येत आहे. मग ते डिमांड वर पण डिपेंड आहे आणि तशी तुम्ही प्राइस काय करू शकता, फिक्स करू शकता. ऍक्च्युअली हा पॉइंट तुम्हाला सिलेबस मध्ये नाही दिलेला आहे, पण मी तो पूर्ण तुम्हाला एक्सप्लेन याच्यासाठी केलाय की प्राइसिंग मध्ये काय काय तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे प्राइस ठरवताना. हे इन शॉर्ट तुम्हाला या डायग्राम वरून इथे पुन्हा एकदा समजलं असेल. ओके. आता प्राइसिंगच्या काही स्ट्रॅटेजीज दिलेल्या आहेत बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला अंदाज येईल की कशा पद्धतीने आपण प्राइस ठरवताना स्ट्रॅटेजी अप्लाय करू शकतो. बट आय थिंक सो आजच्यासाठी इथपर्यंत सफिशियंट आहे, कारण खूप मिक्स होईल, कारण लेवल ऑफ प्रोडक्ट झाले त्यामध्ये पुढचं सोशल प्रोडक्ट ब्रँडिंग डिसिजन झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला प्राइस कशा पद्धतीने फिक्स केली जाते त्याचंही मी तुम्हाला बऱ्यापैकी नॉलेज दिलंय. त्यानंतर आता जेव्हा स्ट्रॅटेजीचा विचार करायचा तेव्हा आपण तो उद्याच्या लेक्चरला पुढच्या लेक्चरला बघूया. इथे आज आपण थांबूया. थँक्यू सो मच. तुम्हाला समजलंच असेल असं मी समजते आणि इथे मी थांबते.